तुम्हाला माहितीये का, जेव्हा लता दीदी आणि मोहम्मद रफी यांच्यात रॉयल्टीवरून वाद झाला तेव्हा लता दीदींच्या आवाजाला थेट टक्कर देणारी आणि रफी साहेबांसोबत गाणारी ती एकमेव गायिका कोण होती? त्या होत्या दिग्गज गायिका सुमन कल्याणपूर. ढाका येथे जन्माला आलेल्या सुमनजींना लहानपणापासूनच संगीताची प्रचंड आवड होती. पण चित्रपटसृष्टीत आल्यावर त्यांच्या आवाजातील कमालीच्या साधर्म्यामुळे एक मोठा संभ्रम निर्माण झाला. अनेक मोठे संगीत दिग्दर्शक आणि रसिकही रेडिओवर गाणं ऐकताना चक्रावून जायचे. अगदी ना तुम हमें जानो किंवा आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ही त्यांनी गालेली गाणी आजही अनेक जण लता दीदींची समजतात. या तुलनेमुळे सुरुवातीला अनेक गाणी सुमनजींच्या हातून निसटली आणि त्यांच्याकडे फक्त एक पर्याय म्हणून पाहिले गेले. पण 60च्या दशकात एक मोठा टर्निंग पॉइंट आला. जेव्हा लता दीदी आणि मोहम्मद रफी यांच्यात रॉयल्टीवरून वाद झाला तेव्हा रफी साहेबांसोबत सुमनजींनी तब्बल 140हून अधिक अजरामर ड्युएट्स गाऊन इतिहास रचला. सतत तुलना होऊनही त्यांनी कधीही लता दीदींची नक्कल केली नाही. उलट स्वतःच्या आवाजातील सात्विकता आणि वेगळेपण जपत त्यांनी संगीत विश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली, ज्याची प्रचिती आजही केशवा माधवा या भजनातून येते. त्यांच्या याच अतुलनीय योगदानासाठी त्यांना सुरशृंगार संसदचा मिया तानसेन पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा प्रतिष्ठित राष्ट्रीय लता मंगेशकर सन्मान 2020, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि 2023 मध्ये भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर मित्रांनो, लता दीदींच्या आवाजाचा पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुमन कल्याणपूर यांनी आपल्या कलेने भारतीय संगीतावर स्वतःची एक वेगळी आणि सुवर्ण छटा उमटवली. त्यांनी मागे ठेवलेला हा अजरामर वारसा रसिकांच्या मनात नेहमीच जिवंत राहील.